हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण लीगल नोटीसबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जसे की ॲडव्होकेटकडे पक्षकार नोटीस घेऊन येतात आणि त्यांना म्हणतात की नोटीसला उत्तर द्या. आता त्या नोटीसला उत्तर द्यावे का? जर तुम्हाला नोटीस आली, लीगल नोटीस आली, तर ती नोटीस घ्यावी का? याबाबत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लीगल नोटीस मिळाल्यानंतर काय करावे आणि काय करू नये याबाबत आपण माहिती पाहूया. तर चला. आता एखादी व्यक्ती आपणास ज्या वेळेस नोटीस पाठवते त्याचे मुख्यत्वे करून दोनच उद्दिष्टे असू शकतात. पहिले म्हणजे नोटीस आपल्याला मिळाल्यानंतर आपण त्या नोटीसला घाबरून जाऊन समोरची व्यक्ती जशी म्हणते तसे वागू, किंवा समोरच्या व्यक्तीला तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करायची असेल आणि तत्पूर्वी तुम्हाला नोटीस देणे कायद्याने गरजेचे असलेले तुम्हाला ती नोटीस आलेली आहे. आता मूळ मुद्दा असा आहे की आपण काय करावे हे पाहूया. सर्वप्रथम ज्या वेळेस आपणास एखादी व्यक्ती नोटीस पाठवते त्यावेळेस त्या नोटीसवर त्या व्यक्तीचे कोठेही नाव नसते. नाव असते ते म्हणजे फक्त वकील साहेबांचे, म्हणजेच त्यांच्या ॲडव्होकेटची. आणि येथे आपण पहिला मुद्दा म्हणजे तो नोटीस घ्यावी की नाही. आता अनेक वेळा होते की पोस्टमन आपल्याकडे नोटीस घेऊन येतो आणि आपण ती नोटीस घेण्याचे नाकारतो. कारण आपल्याला असे वाटते की आपण ही नोटीस स्वीकारली नाही तर नोटीस आपल्याला मिळाली नाही असे समोरील पार्टीस वाटेल. तर अशा भ्रमात राहू नका. कारण जर तुमच्या योग्य त्या पत्त्यावर, घरच्या ॲड्रेसवर नोटीस पाठवली गेली असेल तर पोस्टमन तुम्हाला येऊन ती नोटीस घेण्याविषयी कळवत असेल आणि तुम्ही नोटीस घेण्यास नकार देत असाल तर त्या नोटीसच्या पाकिटवर पोस्टमनतर्फे इंटिमेशन पोस्टेड असे लिहिले जाते, किंवा पोस्टमन स्पष्ट शब्दांमध्ये शेरा देखील लिहितात की सबब इसम नोटीस स्वीकारत नाही, आणि असा शेरा नोटीसच्या पाकिटावर लिहिला जाऊन ती नोटीस पाठवणाऱ्या व्यक्तीकडे परत पाठवली जाते. आणि जर तुम्ही ती नोटीस स्वीकारली नाही तरी कायद्याने ती तुम्हाला नोटीस मिळाली आहे असे होते. आता की पुन्हा ती नोटीस एखाद्या जाणत्या वकील साहेबांना दाखवून त्याबाबत सल्लामसलत देखील केली पाहिजे. त्याचप्रमाणे ती नोटीस घेतल्यानंतर आणि वाचल्यानंतर आपणच त्या नोटीस विरुद्धची तयारी करता येईल. परंतु ती नोटीस न घेताच आपण परत पाठवून दिली तर त्याबाबतची जी काही तयारी करायची असते ती करता येणार नाही. आता त्यासोबत आता आधुनिकीकरणामुळे तुम्हाला व्हॉट्सअप, ईमेलवर मेसेज इत्यादीच्या माध्यमातून देखील नोटीस पाठवली जाते आणि त्याची तुम्हाला बजावणी झाली असा निर्वाळा देखील काढला जातो. आता पुढील मुद्दा असा आहे की नोटीस मिळाल्यानंतर उत्तर द्यावे की नाही. हा प्रश्न सर्वांच्या मनात येतो की नोटीस तर मिळाली, आता उत्तर द्यायचं का, किती दिवसात द्यायचा, आणि ही ॲडव्होकेट जवळ जाऊन द्यायचं की आपण स्वतः द्यायची. तर एखादी नोटीस मिळाल्यानंतर त्यामध्ये आपण पाहतो की आपणावर अनेक आरोप केले गेलेले असतात आणि नाही केलेले गुन्हे असले तरी त्यामध्ये लिहिलेले असतात आणि ते आरोप वाचून रागाच्या भरात लगेच समोरील पार्टीला फोन वगैरे करून नोटीसमध्ये नमूद अनेक बाबी आपण कबूल करतो. आता नोटीस मिळतात असे रागारागात समोरील पार्टीला फोन करू नका, भेटूही नका, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे की आपणाकडून अशी काहीही बाब कबूल करू नका की ज्याचा त्या पार्टीला फायदा होईल. आता नोटीस उत्तर द्यावे की नाही याबाबतचा विचार करताना दोन बाबी लक्षात घेण्यासारख्या आहेत. पहिली बाब म्हणजे नोटीस उत्तर दिल्यानंतर आपणाकडून समोरील व्यक्तीच्या भविष्यातील केसमध्ये फायदा तर होणार नाही. आता म्हणजे समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून 10 लाख रुपये उसने घेतलेले आहेत आणि तुम्हाला त्या व्यक्तीने 20 लाख रुपयांच्या वसुलीची नोटीस पाठवली असेल आणि नोटीस उत्तरमध्ये तुम्ही म्हणाला असाल की 20 नाही, मी 10 लाख रुपये घेतलेले होते, तर येथे तुम्ही पैशांबाबत कबुली देऊन चूक करता आणि भविष्यातील त्या व्यक्तीच्या केसमध्ये त्याला हे सिद्ध करावे लागणार नाही की तुम्ही त्याच्याकडून पैसे घेतलेले होते.
आता दुसरी बाब म्हणजे तुम्ही समोरच्या पार्टीकडून 10,000 रुपये उसने घेतलेले आहेत आणि त्या 10,000 रुपये मागणीचे नोटीस तुम्हाला आलेली आहे आणि तुम्ही त्या नोटीसचे उत्तर द्या म्हणून वकील साहेबांकडे गेलात आणि वकील साहेबांनी नोटीस उत्तर देण्याची फी 5,000 रुपये सांगितली असेल, तर नोटीस उत्तर देऊ नका, याउलट ते 5,000 रुपये समोरील व्यक्तीला द्या आणि काही दिवसांचा वायदा करून उर्वरित 5,000 रुपये देखील परत करून टाका, कारण त्याने ऐन गरजेच्या वेळेस उसने पैसे दिलेले असतात तुम्हाला. कारण त्यांचे म्हणणे असते की वकील साहेबांना त्यामधील काहीही माहिती नाही आणि मला त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे. निश्चितच तुम्हाला तुमच्या केसविषयी किंवा घडलेल्या घटनेबद्दल सर्वतोपरी तुम्हाला स्वतःलाच माहिती असते, परंतु वकील साहेबांना कायदा माहिती असतो किंवा तुमची नोटीस उत्तर कायद्याच्या साच्यामध्ये कशी बसवायची ह्याचे ज्ञानसुद्धा, नॉलेजसुद्धा, कायदेशीर नॉलेज, तरतुदी वकील साहेबांकडे असते. त्यामुळे नोटीस उत्तर देत असताना वकील साहेबांच्या तर्फे द्यावे. वकील साहेबांकडे जाऊनच तुम्ही ती नोटीसचे उत्तर तयार करून नोटीसचे उत्तर द्यावे. तर फ्रेंड्स, ही होती लीगल नोटीसबद्दल संपूर्ण माहिती. थँक्यू.